नमस्कार, मी प्राजक्ता प्रिशाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे, लसूणी मेथी। चला तर पाहूया कशी बनवायची ते। लसूणी मेथीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। इथे मी मेथी चिरून घेतली आहे, त्यानंतर 2 टोमॅटो बारीक करून घेतले आहेत, एक कांदा मोठा चिरून घेतला आहे, लसूण थोडा बारीक करून आणि थोडा अख्खा तसाच घेतला आहे। त्यानंतर शेंगदाणा आणि भाजके डाळे याची पेस्ट मी करून घेतली आहे मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून। जिरे, अरे गरम मसाला, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलं होतं, आता त्याच्यामध्ये मी हा लसूण घालून घेते। आपला लसूण भाजून झालाय, आता त्याच्यामध्ये मी मेथी घालून घेते। मेथी तेलात चांगली भाजून घ्यायची आहे 5 ते 10 मिनिट। जेणेकरून मेथीचे जे कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे। तुम्ही पाहू शकता आपली मेथी भाजून झाली आहे। आता ती आपण एका बाउल मध्ये काढून मसाला तयार करून घेऊया आपण। इथे आपलं तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आता मी लसूण घालून घेते व थोडेसे जिरे। आपला लसूण भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया व कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। आपला कांदा लालसर रंगाचा झाला आहे, आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घेऊया। आपली कांदा टोमॅटो पेस्ट भाजून झाली आहे, आता आपण त्याच्यामध्ये हे शेंगदाणा आणि डाळीचं वाटण घालून घेऊया बारीक केलेलं। चांगलं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून मिश्रण आपलं एकजीव करून घेऊया। आपला मसाला भाजून तयार झाला आहे, आता आपण ही मेथी घालून घेऊया। एकदा मिक्स करून घेऊया। थोडं पाणी घालून, तुम्हाला जशी ग्रेव्ही आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। थोडं पाणी घालून झाकण लावून आपण ते ठेवून देऊया शिजण्यासाठी। तुम्ही पाहू शकता आपली लसूणी मेथी बनवून तयार झाली आहे। आता मी ती एका डिश मध्ये काढून घेते। चवीला अगदी खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की करून पहा। आपली लसूणी मेथी बनवून तयार झाली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा व माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा व माझ्या प्रिशाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।